हेलो बच्चों, मैं हूं आपका होस्ट सुरेश गुहाडे अँड केमिस्ट्री लेक्चरर ऑल्सो. ओके, तर आज आपण पाहणार आहोत पार्ट सेकंड. कशाचा? प्रिपरेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा. कशाचा पाहणार आहोत? प्रिपरेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा. याच्या आधी आपण खूप सारे लेक्चरर पाहिलेले आहेत. जवळपास 9-10 लेक्चर झालेले आहेत हॅलोजन डेरिव्हेटिव्हवर आणि त्याच्यातलं हे एक लेक्चर आहे. याच्या आधीचा मेथड्स ऑफ प्रिपरेशन मधला आपण पहिला पार्ट पाहिलेला आहे. काय आहे पहिला पार्ट? कोणासोबत केलेली होती रिॲक्शन? रिॲक्शन केलेली होती अल्कोहोल सोबत. आणि आता जी रिॲक्शन करणार आहोत ती रिॲक्शन कोणासोबत करणार आहोत? अल्कीन सोबत. कोणासोबत? अल्कीन सोबत. अल्कीन सोबत रिॲक्शन करणार आहोत आणि आपल्याला काय भेटणार आहे? काय भेटणार आहे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे. आपल्याला काय भेटणार आहे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे. तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कसा भेटते ते इकडे बघायचं, लक्ष द्यायचं व्यवस्थित आणि समजून घ्यायचं. समजून घेतलं तर लेक्चर विसरणार नाही याची खात्री माझी आहे. ओके, आपल्या चॅनलचं नाव आहे तुमचं आवडतं SMG केमिस्ट्री आणि हे चॅनल स्पेशली मराठी प्लस इंग्रजी या लँग्वेजमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी केलेलं आहे ना. जे की गावाकडले मुलं राहतात, काहींना त्या पद्धतीने समजत नाही, इंग्रजी ज्या पद्धतीनं चालू आहे अदर क्लासेसवर त्या पद्धतीनं समजत नाही, म्हणून आपण मराठी प्लस इंग्रजीमध्ये व्यवस्थित आणि तुमच्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, आवडलं लेक्चर तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा आणि फॉरवर्ड सुद्धा करा. नाही आवडलं तर ठेवून द्या. आपण चालू करणार आहे. काय करणार आहे? चालू करणार आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन मधला पार्ट सेकंड करणार आहे. कोणासोबत रिॲक्शन करायची रे? कोणासोबत रिॲक्शन करायची? तर ती रिॲक्शन करायची आहे आपल्याला अल्कीन सोबत. कोणासोबत? अल्कीन सोबत. आज आहे पंचमी. पंचमीच्या सोमवार म्हणजे श्रावणातला पहिला सोमवार आणि श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आपण प्रिपरेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधला सेकंड पार्ट पाहतोय. घे महादेवाचं नाव आणि दे टाकून. ओके, वही आणि पेन काढून ठेव. वही आणि पेन काढून ठेव आणि लिहायला चालू कर. आपल्याला काय पाहायचंय? काय पाहायचंय? प्रिपरेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधलं सेकंड लेक्चर पाहिलो आपण. त्याच्यात आपल्याला अल्केन सोबत रिॲक्शन करायच्या. पहिले आपण अल्कोहोल सोबत रिॲक्शन केल्या. काय केल्या? पहिले आपण कोणासोबत? अल्कोहोल सोबत रिॲक्शन केल्या. तर आता आपल्याला रिॲक्शन कोणासोबत करायच्यात? तर हॅलोजन सोबत करायच्या. हॅलोजन म्हणजेच काय? मी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये सांगलं होतं. हॅलोजन डिनोटेड बाय X. X इज इक्वल टू कोणते कोणते हॅलोजन आहेत? कोणते कोणते हॅलोजन आहेत? तर क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, फ्लोरीन आहे आणि काय आहे? आठवते का? आयोडीन सुद्धा आहे. काय आहे? आयोडीन सुद्धा आहे. आणि हे तुझे सगळे आवडते असणार आहेत हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधले. जर रिॲक्ट झाले अल्किन रिंगवर किंवा अरोमॅटिक रिंगवर किंवा ॲलिफॅटिक रिंगवर तर काय होणार आहे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे. आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे म्हणजेच हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपला चॅप्टरच आहे. आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जर आपला चॅप्टर तुला समजला, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जर आपला चॅप्टर तुला समजला तर तुला कम से कम 5 ते 6 मार्काचा किती? 5 ते 6 मार्क्स तुला आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये आणि नेट आणि CAT मध्ये तिकडे पण बऱ्यापैकी मार्कचा हा चॅप्टर आहे. सो ऑर्गॅनिक मधला सर्वात महत्वाचा चॅप्टर आहे हा. ऑर्गॅनिक मधला सर्वात महत्वाचा चॅप्टर आहे, म्हणून लक्ष दे इकडे. काय कर? म्हणून लक्ष दे. हॅलोजन काय आहे माहित झालं तुला. इथे आपल्याला 2 महत्वाचे रूल सुद्धा समजून घ्यायचे आहेत. लेक्चर लांब होईल, लेक्चर थोडं वाढेल, टाइम ड्युरेशन जास्त होईल, तरी पण थकायचं नाही. ना थकेंगे ना झुकेंगे, बस लढेंगे. काय? बस लड़ेंगे और केमिस्ट्री को क्रैक करके दिखाएंगे. क्या करेंगे रे? केमिस्ट्री को क्रैक करके दिखाएंगे. मतलब केमिस्ट्री हमें समझ के लेनी है. म्हणजेच आपल्याला काय करायचंय? केमिस्ट्री समजून घ्यायची आहे. आणि समजून घेत असताना आपल्याला 2 रूल पाहायचे आहेत. कोणते रूल पाहायचे आहेत? एक मार्कोनिकॉफ रूल पाहायचा आहे आणि एक अँटी मार्कोनिकॉफ रूल पाहायचा आहे. मार्कोनिकॉफ रूल म्हणजे काय? अँटी मार्कोनिकॉफ रूल म्हणजे काय? हे तुला मी आज समजून देणार आहे. म्हणजे तू भविष्यात मार्कोनिकॉफ रूल कधीच विसरणार नाही अशा पद्धतीने समजून सांगणार आहे. पहिले एक रिॲक्शन लक्षात घे. पहिली एक रिॲक्शन पाहूया. रिॲक्शन काय सांगितलेली आहे आपल्याला? पहिलं, बाय युझिंग ऍडिशन ऑफ हॅलोजनेशन. ऍडिशन माहिती आहे ना, म्हणजे बेरीज. ऍड करत जायचं. कोणीच रिमूव्ह होणार नाही, कोणीच रिप्लेसमेंट होणार नाही याच्यात.
काय होणार आहे, ऍड करत जायचे आणि ऍड करत जाणार. तर कोणत्या पद्धतीने जाणार, ऍड करत जाणार म्हणजे मिठामध्ये साखर टाक म्हणजे पिठामध्ये साखर टाकली वरून पाणी टाकलं उंडा चुरत बसला, अशा प्रकारे होणार नाही. केमिस्ट्रीच्या रूल्स थ्रू ऍड करत जायचे. काय करायचे, केमिस्ट्रीच्या रूल थ्रू ऍड करत जायचे. कोणीकडे ऍड करून चालत नाही रे बाबा, इकडे लक्षात द्यायचं. कोणीकडे ऍड करून चालणार आहे का आपल्याला, नाही. लेक्चर व्यवस्थित समजून घ्यायचं, लेक्चर काय करायचं, व्यवस्थित समजून घ्यायचा. तो ध्यान दे जरा. हा, इकडे तिकडे पाहू नको, इकडे तिकडे पाहू नको. रवी कर मुख आणि अंगारा फूक, त्या टाईपनं इकडे ठुय, ध्यान घे महादेवाचं नाव आणि चालू कर. काय रिॲक्शन करायची आपल्याला, रिॲक्शन काय करायची, कोणासोबत करायची, अल्केन सोबत. म्हणजेच कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असला पाहिजे. काय असला पाहिजे, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असला पाहिजे. तर कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड कसा असणार, सी डबल बॉन्ड सी. 2 बॉन्ड इकडे दिले तर इकडे 2 हायड्रोजन येतील आणि इकडे 2 हायड्रोजन येतील. नाव काय येईल रे याचं, इथेन. इथिन, याचं नाव काय येईल, इथिन. रिॲक्शन कोणासोबत करायची रे बाबा, रिॲक्शन कोणासोबत करायची, तर रिॲक्शन करायची हॅलोजन सोबत. म्हणजे Cl2 घेऊ आपण. काय करू, Cl2 घेऊ आणि हॅलोजनेशन होईल याचं. Cl2 म्हणजेच हे झालं क्लोराईड, हे झालं क्लोराईड. क्लोराईडची रिॲक्शन करायची आपल्याला, क्लोराईडची काय करायची, रिॲक्शन करायची. म्हणजे जनरली काय आहे, ॲडिशन रिॲक्शन आहे. आणि क्लोराईडची रिॲक्शन करत असताना कोणाच्या प्रेझेंट मध्ये होईल, यूव्ही लाईटच्या प्रेझेंट मध्ये होईल. कोणाच्या, यूव्ही लाईटच्या, म्हणजे हे सनलाईट आहे, हा, सनलाईटच्या प्रेझेंट मध्ये होईल. कोणाची रिॲक्शन होईल, क्लोराईडची. म्हणजेच हॅलोजनेशन व्हायला, हे काय व्हायलंय, हॅलोजनेशन व्हायला रे. हॅलोजनेशन म्हणजेच हॅलोजन, ॲडिशन ऑफ हॅलोजन, ॲडिशन ऑफ हॅलोजन होत असेल तर लक्षात घे, लक्षात घे. याच्यातला एक बॉन्ड ब्रेक होईल, याच्यातला काय होईल, एक बॉन्ड ब्रेक होईल. आणि काय भेटेल तुला, एक बॉन्ड ब्रेक झाला तर इकडे 2 Cl2 आहेत. आता लक्षात घे, इकडं कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, एक हायड्रोजन ऑलरेडी याच्यापाशी आहे, दुसरा बी हायड्रोजन याच्यापाशी ऑलरेडी आहे. इकडे पण तसंच आहे, एक हायड्रोजन याच्यापाशी आहे, एक हायड्रोजन याच्यापाशी आहे. इथे एक क्लोरीन अटॅच झाला आणि इथे सुद्धा एक क्लोरीन अटॅच झाला. काय झालं, क्लोरीन अटॅच झाला. आणि क्लोरीन अटॅच झाला तर याला विशिनल क्लोराईड सुद्धा म्हणू शकतो. पण आपल्याला नाव लिहायचं IUPAC नुसार, आपल्याला नाव लिहायचं आहे IUPAC नुसार. IUPAC नसतं, PC नाही, हा PC वेडी वगैरे नाही, IUPAC नुसार. IUPAC नुसार लिहत असताना आपल्याला नंबरिंग करावं लागणार, 1 2 किंवा इकडून करली काय तिकडून करली काय, क्लोरीन सेमच नंबरिंगला येणार. म्हणून आपल्याला काय लिहायचं आहे, 1 2 डाय. डाय म्हणजेच 2. कोण आहे तर क्लोरो, क्लोरो, क्लोरो. आणि पॅरेंट कंपाऊंड कोणता आहे, इथेन. इथं बघा, इथं लक्षात घ्या, इथं इथिन लिहिलं तर इथे आपल्याला इथेन लिहिलंय. इथेन का बरं लिहिलंय, इथेन का बरं लिहिलंय, तर इथेन याच्यामुळे लिहिलंय की याच्यामध्ये आता डबल बॉन्ड नाही. काय आहे, याच्यामध्ये आता डबल बॉन्ड नाही. आणि इथे आपल्याला डबल बॉन्ड होता, इथे आपल्याला डबल बॉन्ड होता. ॲडिशन कशाची झाली, क्लोराईडची झाली. ॲडिशन कशाची झाली, क्लोराईडची झाली. आणि क्लोरीनचं कधी बी बॉन्ड ब्रेकिंग जर होत असेल तर ते हेट्रोलायटिक होत नाही, ते बॉन्ड ब्रेकिंग होमोलायटिक होते. आणि होमोलायटिक बॉन्ड ब्रेकिंग कसं होतंय, तर इकडं लक्ष दे रे, इकडं लक्ष दे. हे क्लोरीन आहे आणि हे पण क्लोरीन आहे, तर यांचं बॉन्ड ब्रेकिंग कसं होतंय, रॅडिकल फॉर्म मध्ये होतंय. हा, रॅडिकल फॉर्म मध्ये होतंय. म्हणजेच याच्यावर पण इलेक्ट्रॉन येणार आणि याच्यावर पण इलेक्ट्रॉन येणार. आणि याच पद्धतीने काय होते, हॅलोजनेशन होते. पूर्ण मेकॅनिझम तुला इथे समजून घ्यायची गरज नाही, तुला फक्त लक्षात घ्यायचंय ॲडिशन. तुला फक्त लक्षात काय घ्यायचंय, ॲडिशन. तर रिॲक्शन कशी झाली, कशी झाली, क्लोरीन ऍड झाला. इथेच आपण आणखी एका प्रकारची रिॲक्शन घेऊ शकतो, आणखी एका प्रकारची रिॲक्शन शिकू शकतो, रिॲक्शन शिकू शकतो. ही रिॲक्शन कशी वाचायची हे मी तुला आधीच्या लेक्चर मध्ये सांगलेलं आहे. आता दुसरी रिॲक्शन लक्षात घे, दुसरी रिॲक्शन लक्षात घे. हिच्यात मी तुला रिॲक्शन कशी वाचायची ते पण सांगतो. एक आहे ब्रोमाइड, ब्रोमाइड, हे ब्रोमाइड आहे. आणि याचं नाव मी तुला आता सांगलं होतं, इथिन. याचं नाव काय आहे, इथिन आहे. याचं नाव इथिन आहे. ॲडिशन कोणाची व्हायली, ब्रोमिनची. कोणाच्या प्रेझेंट मध्ये व्हायली, यूव्ही लाईटच्या.
UV लाईटच्या प्रेझेंटमध्ये होत असताना सेम ॲडिशन होईल. काय होईल? सेम ॲडिशन होईल. म्हणजेच तुला समजून सांगण्यासाठी थोडं मोकळं मोकळं राहतो. लक्ष घे, लक्ष दे इकडे. इकडे जर लक्ष दिलं तर समजून जाईल बाबा. इकडे काय होईल? लक्ष दिलं तर समजून जाईल. नसता विसरून जाते रे भाई. नसता काय होते? विसरून जाते. नसता काय होते? विसरून जाते. इथे एक हायड्रोजन आहे पहिलाच, इथे एक हायड्रोजन आहे आणि परत एक एक हायड्रोजन आहे. तर मग परत इकडे एक एक हायड्रोजन लिहील, इकडे एक एक हायड्रोजन लिहील आणि हे लिहिल्याच्या नंतर हे ब्रोमीन कुठं ऍड व्हायलंय? इथे एक ब्रोमीन ऍड व्हायलंय, इथे पण एक ब्रोमीन ऍड व्हायलंय. ब्रोमीन, 2 ब्रोमीन ऍड झाले. कसे झाले? 2 ब्रोमीन ऍड झाले. आणि 2 ब्रोमीन ऍड झाल्याच्या नंतर लक्ष दे इकडं. इथे काय आहे? 1 नंबर आणि 2 नंबर. मग 1 2 डाय ब्रोमो, ब्रोमो 1 2 डाय ब्रोमो. काय पॅरेंट कंपाऊंड? 1 2 डाय ब्रोमो इथेन. इथेन 1 2 डाय ब्रोमो इथेन. ऍडिशन ऑफ हॅलोजनेशन, ऍडिशन ऑफ हॅलोजनेशन. हॅलोजन ऍड व्हायलाय आणि डेरिव्हेटिव्ह कोणता व्हायलाय? हा व्हायलाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. कशामुळे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह व्हायलाय? अरे कशामुळे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह व्हायलाय? कशामुळे व्हायलाय रे? तर येथे ऍडिशन ऑफ हॅलोजन व्हायलाय आणि हॅलोजन ज्याच्यामध्ये ऍड झालेले असणार, ज्याच्यासोबत बॉन्डिंग मध्ये असणार. हॅलोजन जर कार्बन सोबत, ॲरोमॅटिक रिंग सोबत किंवा अल्किन रिंग सोबत, अल्काइन रिंग सोबत, कोणासोबत बी म्हणजे कार्बनच्या चेन सोबत, कार्बन स्केलेटन सोबत, कोणासोबत? कार्बनच्या स्केलेटन सोबत जर ऍडिशन असली, अल्किल ग्रुप सोबत जर ऍड असले तर त्याला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतो. आणि तेच आपलं चॅप्टर आहे. ओके, चॅप्टर 12th स्टँडर्ड मधला आहे, परत विसरायचं नाही. आणि हे 11वीला बी आहे आणि 12वीला बी आहे तुम्हाला. म्हणजे एकच रिॲक्शन. हे जर एवढी रिॲक्शन केली तर तुमचा 11वीचा पार्ट पण कव्हर होणार आणि 12वीचा पार्ट पण कव्हर होणार. आता हे लिहित असताना लक्षात घे, ऍडिशन ऑफ हॅलोजनेशन केलं. वाचणार कसं? वाचणार कसं? हाऊ टू रीड इट, हाऊ टू रीड इट. कसं रीड करणार? असं म्हणणार आपण, अल्किन रिॲक्ट विथ किंवा अल्केन ट्रीटेड विथ ब्रोमाइड. असं म्हणल्यापेक्षा आपल्या रोजच्या फॉर्म मध्ये बोलूया आपण. अल्किन रिॲक्ट विथ मीन्स इथिन रिॲक्ट विथ ब्रोमाइड इन प्रेझेंट ऑफ UV लाईट. इट गिव्स 1 2 डाय ब्रोमो इथेन. 1 2 डाय ब्रोमो इथेन. लक्षात आलं ना? ॲज अ प्रोडक्ट काय भेटायला तुला? 1 2 डाय ब्रोमो इथेन. काय भेटला रे? 1 2 डाय ब्रोमो इथेन. आणि इथे आपला पहिला पार्ट ऍडिशन ऑफ हॅलोजनेशन. काय केले आपण? हॅलोजन ऍड केले. इथे आपण पहिला पार्ट संपवू, कारण याला आपल्याला थोडा वेळ लागणार आहे. याला काय होणार आहे? थोडा आपल्याला वेळ लागणार आहे. टाइम थोडा जास्त लागेल, पण लेक्चर व्यवस्थित समजून घे. काय कर? लेक्चर व्यवस्थित समजून घे. याच्यात मार्कोनिक ऑफ रूल्स आणि अँटी मार्कोनिक ऑफ रूल्स हे दोन्ही पण लागणार आहेत. आणि मार्कोनिक ऑफ रूल हे कधी डिस्कवर झालाय, कधी मार्कोनिकनं शोधलाय, त्याचं इथं दिलंय 1869 मीन्स 1869. आणि इकडे दिले अँटी मार्कोनिक ऑफ रूल त्याच्यानंतर 1933ला 1933ला डिस्कवर केलाय. आणि कोणाच्या प्रेझेंटमध्ये रिॲक्शन होत होती अँटी मार्कोनिक ऑफ रूलची? ती जी रिॲक्शन होत होती परऑक्साईड मध्ये होत होती. बेन्झाईन परऑक्साईड अशा फॉर्म मध्ये ती रिॲक्शन होत होती. आणि ती रिॲक्शन काय आहे, ते रूल काय म्हणते, ते रूल काय म्हणते हे मी तुला आता समजून सांगतो. लक्ष दे, इकडे लक्ष दे. काय आहे रिॲक्शन? हायड्रोजन हॅलाइड. काय आहे रे बाबा? हायड्रोजन हॅलाइड आहे. काय रे? हायड्रोजन हॅलाइड आहे. आणि हे हायड्रोजन हॅलाइड म्हणजेच HX. काय व्हायले? HX. हायड्रोजन हॅलाइड सोबत होणार. हायड्रोजन हॅलाइड मीन्स X. हायड्रोजन हॅलाइड सोबत रिॲक्शन होणार म्हणजे HCl, HBr याच्यासोबत रिॲक्शन होणार. है ना? याच्यासोबत रिॲक्शन होत असताना दोन पद्धतीनं होऊ शकते. ही रिॲक्शन कोणाच्या प्रेझेंट मध्ये होणार ते पण लक्ष दे.
CCl4च्या प्रेझेंटमध्ये होणार, कार्बन टेट्राक्लोराईडच्या प्रेझेंटमध्ये होणार. कोणाच्या प्रेझेंटमध्ये होणार रे? कार्बन टेट्राक्लोराईडच्या प्रेझेंटमध्ये होणार. तर रिॲक्शन कशी होणार लक्षात घे. घ्यायचंय काय आपल्याला? अल्केन घ्यायचंय. काय अल्केन म्हणजे CH2 बॉन्डेड विथ डबल बॉन्ड म्हणजेच अल्केन. कोणाची रिॲक्शन होणार? HCl ची. कोणाच्या प्रेझेंटमध्ये होणार? कार्बन टेट्राक्लोराईडच्या प्रेझेंटमध्ये होणार. आणि जेव्हा कार्बन टेट्राक्लोराईडच्या प्रेझेंटमध्ये होणार रिॲक्शन, तर याच्यामध्ये बॉन्डिंग आहे आणि याच्यामध्ये पण डबल बॉन्ड आहे. याच्यामधला HCl मधला डबल बॉन्ड कॅन्सल होईल, बॉन्ड ब्रेक होईल. H बॉन्डेड विथ Cl असणार आहे आणि इथला पण बॉन्ड ब्रेक होईल. एकावर हायड्रोजन जाईल आणि एकावर क्लोराईड जाईल. हे बॉन्ड ब्रेक होत असताना कोणत्या पद्धतीने होणार? हेट्रोलायटिक होणार. होमोलायटिक फिशन याच्यामध्ये होणार नाही. याच्यामध्ये होणार हेट्रोलायटिक फिशन. कसं होणार? याच्यामध्ये हेट्रोलायटिक फिशन होणार. आणि हेट्रोलायटिक फिशन होत असताना पूर्ण टोटल बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन हे एकाकडे ऍक्सेप्ट केले जातात आणि एकावर पॉझिटिव्ह आणि एकावर निगेटिव्ह चार्ज येतो. काय होतो रे? एकावर पॉझिटिव्ह चार्ज आणि एकावर निगेटिव्ह चार्ज येतो. तर एकावर पॉझिटिव्ह चार्ज आणि एकावर निगेटिव्ह चार्ज येत असताना आपल्याला रिॲक्शन करायची. जर याची बॉन्डिंग ब्रेकिंग झाली तर याच्यावर येईल निगेटिव्ह चार्ज, प्रोटॉन होईल. हा प्रोटॉन होईल. तर हे इकडे इलेक्ट्रॉन गेले तर इकडे पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि इकडे येईल निगेटिव्ह चार्ज. आणि इकडे निगेटिव्ह चार्ज आला तर हायड्रोजन निगेटिव्ह चार्जकडे जाईल आणि क्लोरीन काय होणार आहे? पॉझिटिव्ह चार्जकडे जाणार आहे. अशा प्रकारे रिॲक्शन होणार आहे. याचं नाव काय आहे? इथेन. काय नाव आहे याचं? इथिन. ई आणि ई कशामुळे घ्यायलो? तर डबल बॉन्ड मुळे. याचं नाव काय? हायड्रोक्लोरिक ऍसिड. हा काय आहे? हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. फार घातक आहे ते, है ना. त्याचे फ्युम्स वगैरे चालणार नाहीत. त्याचे फ्युम्स वगैरे सुद्धा तुम्हाला चालणार नाहीत, है ना. मळमळ होईल, उलटी होईल, चक्कर येईल, या प्रकारच्या गोष्टी होतात. म्हणजेच हेडॅक, डेझिनेस, है ना. दमा फिमा येण्याचे बी कारण होऊ शकतात रे त्यांना. त्याच्या जास्त जवळ जायचं नाही. याच्या HCl सोबत जास्त दोस्ती करायची नाही. आता लक्षात घे, ऍडिशन होईल. हायड्रोजन येईल इकडे तर कसं होईल? CH3. काय होईल? CH3 सिंगल बॉन्ड, एक बॉन्ड ब्रेक झाला, H आणि हे एक H पहिलं आणि हा इथे Cl आला. काय झाला? Cl आला. तर याचं नाव काय होईल? याचं नाव होईल क्लोरोइथेन. काय नाव होईल? क्लोरोइथेन नाव होईल. आणि त्याचं क्लोरोइथेन नाव होईल. कशामुळे होईल? ऍडिशन होईल. कोणाची ऍडिशन होईल? HCl ची. कोणावर होईल? अल्केनवर. अल्केनवर ऍडिशन होईल. लक्षात आलं ना. कोणाच्या प्रेझेंटमध्ये होईल? CCl4च्या प्रेझेंटमध्ये होईल. कोणाच्या प्रेझेंटमध्ये होईल रे? CCl4च्या. CCl4चं नाव काय आहे? कार्बन टेट्राक्लोराईड. टेट्रा मीन्स 4. टेट्रा मीन्स 4 होईल. आणि कार्बन टेट्राक्लोराईडच्या प्रेझेंटमध्ये जर झाली रिॲक्शन तर काय होईल? ऍडिशन रिॲक्शन होईल. कोणाची होईल? हॅलोजनची होईल, है ना. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या? लक्षात घ्यायच्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात आल्या असेल तर आपण वळू पुढच्या पार्टकडे. वळू आपण. परत एकदा लक्षात घे. काय कर? परत एकदा लक्षात घे. हे आहेत सिमेट्रिकल. हे काय आहे? सिमेट्रिकल अल्केन आहेत. सिमेट्रिकल म्हणजे याच्यात डबल आहे का? दुसरीकडे बॉन्डिंग आहे का? नाही. हा सिमेट्रिकल आहे. अनसिमेट्रिकल कसा होईल? सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड असं जर असलं तर अनसिमेट्रिकल होईल. पण हा सिमेट्रिकल कशामध्ये? याच्यामध्ये डबल बॉन्ड एकच आहे, है ना. डबल बॉन्ड एकच आहे. हा सिमेट्रिकल आहे. याचं नाव आहे अल्केन. म्हणजेच अल्कीन म्हणजेच इथिन. म्हणजेच काय? इथिन. रिॲक्शन कोणाची व्हायली? HBr ची व्हायली. हायड्रोजन ब्रोमाइक ऍसिड. म्हणजेच हा आहे ऍसिड. म्हणजेच हा आहे ऍसिड. पूर्ण नाव लिहित बसत नाही, है ना. कोणाच्या प्रेझेंटमध्ये व्हायली? CCl4च्या प्रेझेंटमध्ये व्हायली. जेव्हा CCl4च्या प्रेझेंटमध्ये होईल, मागच्या रिॲक्शन मध्ये आपण जसं सांगितलं, एकावर HCl जाईल आणि एकावर काय होईल रे? ब्रोमीन जाईल. मग एकावर HCl जाईल आणि एकावर ब्रोमीन जाईल. तर रिॲक्शन मध्ये आपल्याला प्रोडक्ट काय भेटणार आहे? हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह भेटत असताना
हॅलोजन डेरिव्हेटिव्ह भेटत असताना एकावर येतील एक एच आणि दुसऱ्यावर जाईल एक बी आर, एक काय होईल बी आर जाईल, म्हणजेच इथं काय भेटल तुला बी आर भेटल है ना. बी आर भेटत असताना याचं नाव काय येईल ब्रोमो बेन्झिन. काय येईल ब्रोमो बेन्झिन येईल का रे, नाही येणार, ब्रोमो इथेन येईल. काय येईल ब्रोमो इथेन. ब्रोमो इथेन नाव होईल त्याचं. आणि ब्रोमो इथेन नाव होत असताना आपल्याला लक्षात आलं की कार्बन टेट्रा क्लोराईडच्या प्रेझेंटमध्ये रिॲक्शन झाली. आणि कोण रिॲक्शन केली तर अल्किनची रिॲक्शन ऍसिड सोबत झाली, हायड्रोब्रोमिक ऍसिड सोबत झाली. आणि कोणाच्या प्रेझेंटमध्ये झाली तर कार्बन टेट्रा क्लोराईडच्या प्रेझेंटमध्ये झाली. आणि भेटलं काय आपल्याला ब्रोमो इथेन. मग हाऊ टू रीड दिस रिॲक्शन दॅट रिॲक्शन. ओके, हाऊ टू रीड, तर आपण म्हणणार की इथेन ट्रीटेड विथ in the presence of CCl4 and HBr it gives bromoethane. आणि परत दुसऱ्या पद्धतीने म्हणू शकतो आपण, दुसरी पद्धत काय होईल, इथिन रिॲक्ट विथ HBr in the presence of carbon tetrachloride it gives bromoethane. तर आता आपण हे झाली सिमेट्रिकलची, ही कोण झाली सिमेट्रिकल झाला. सिमेट्रिकल म्हणजे याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, याच्यामध्ये डबल सिंगल असं नाही, अनसिमेट्रिकल पार्ट नाही. तर हे काय आहे सिमेट्रिकल आहे, अनसिमेट्रिकल आहे म्हणूनच काय होईल, अनसिमेट्रिकल आहे म्हणून काय होईल तर याच्यामध्ये मार्कोनिक ऑफ रूल लावण्याची गरज नाही, याच्यात मार्कोनिकला डोकं खाजवायची गरज नाही. तर याच्यात मार्कोनिकला डोकं खाजवायची गरज नाही म्हणजेच काय होईल, म्हणजेच ही डायरेक्ट ॲडिशन रिॲक्शन होईल. इथे कोणत्याही रूलची गरज पडणार नाही. पण रूलची गरज कधी पडेल, जेव्हा अनसिमेट्रिकल अल्केन असेल. अनसिमेट्रिकल अल्केन म्हणजेच काय, CH3 CH डबल बॉन्ड CH2 हा काय झाला अनसिमेट्रिकल झाला. नाव काय झालं याचं, तर नाव काय झालं लक्षात घे, इथ 2 इन, म्हणजेच इथिन बी होऊ शकतंय, पण नाव काय होईल इथ 2 इन होईल किंवा इथ 1 इन होऊ शकते. 1 2 3 है ना. पहिल्याला डबल बॉन्ड आहे, काय आहे पहिल्यालाच डबल बॉन्ड आहे म्हणून याला आपण इथ नाही लिहू शकणार. सॉरी हा, पॅरेंट कंपाऊंड 3 कार्बनचा आहे म्हणजेच काय म्हणावं लागेल आपल्याला प्रोप काय आहे प्रोप 1 इन असे म्हणू शकतो, किंवा प्रोपिन सुद्धा म्हणू शकता. याला काय म्हणू शकता प्रोपिन, म्हणजे पहिल्याच कार्बनला आहे. ॲडिशन कशी होणार, कोणाची होणार, HCl ची होणार. म्हणजेच कशामुळे HCl होणार, आपण रिॲक्शन पाहिलो दुसऱ्या हायड्रोजन हॅलाइड म्हणजेच हा झाला ॲसिड, म्हणजेच काय झाला हायड्रोक्लोरिक ॲसिड याची रिॲक्शन होईल. कोणाच्या प्रेझेंटमध्ये होईल, CCl4च्या प्रेझेंटमध्ये होईल. आणि इकडे रिॲक्शन होत असताना काय होईल ते, आणि रिॲक्शन होत असताना कशी होईल थोडं लक्षात घे इकडं. आता हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये रिॲक्शन व्हायली, पण रिॲक्शन कोणासोबत व्हायली अनसिमेट्रिकल. हे काय आहे अनसिमेट्रिकल आहे. अनसिमेट्रिकल सोबत जर अनसिमेट्रिकल अल्केन आहे, हा अल्कीन आहे, अनसिमेट्रिकल अल्किन सोबत जर ती रिॲक्शन होत असेल तर ही रिॲक्शन होणार आहे मार्कोनिक ऑफ रूल नुसार. रूल कधी निघला 1869 ला, म्हणजेच 1869 ला कोण रूल काढला मार्कोनिक्सनं. आणि मार्कोनिक ऑफ रूल मध्ये त्यांनी सांगितलं काय, तर त्यांनी असं सांगितलं की येणारा जो निगेटिव्हली चार्ज हॅलोजन असेल तो अशा कार्बनवर असेल ज्याच्यावर कमीत कमी हायड्रोजन आहेत, मीन्स
स्मॉल नंबर ऑफ हायड्रोजन आहेत किंवा कमी हायड्रोजन आहेत असं जर आपण लक्षात घेतलं म्हणजेच कार्बोकॅटायन आहे. त्याचं थोडक्यात म्हणणं काय आहे की कार्बोकॅटायन आहे. कार्बोकॅटायन कसा निर्माण होईल तर याचा आपल्याला थोडंसं मेकॅनिझम पाहावं लागेल. तर ते मी मेकॅनिझम इकडे दाखवतो तुला. इकडे जातो, इकडे लक्ष दे. कोण पाहिलो आपण? मार्कोनिक ऑफ रूल. अँटी मार्कोनिक पाहिजे झालो तर कोणता पाहिलो? मार्कोनिक ऑफ रूल. कंपाऊंड कोणता आहे? प्रोपीन आहे. कोणता आहे? प्रोपीन आहे. कंपाऊंड काय आहे? प्रोपीन आहे. प्रोपीन आहे. तर इथं लक्षात घे, इथं दोन पद्धतीने ऍडिशन होऊ शकते. किती पद्धतीने होऊ शकते? दोन पद्धतीनं. एक तर बॉन्ड ब्रेक होऊन इथं Cl येऊ शकतंय. लक्ष घे, इथं Cl येऊ शकतंय आणि इथं H येऊ शकतंय. नसता असं बी होऊ शकतंय. दोन चान्सेस आहेत ना, दोन चान्सेस आहेत. बघ चान्सेस कसे येतात? दोन येतात. प्रोडक्ट कसे येणार? मेजर आणि मायनर येणार. इथं लक्षात घे. एक प्रोडक्ट होऊ शकते टर्मिनलला येऊ शकते हॅलोजन ॲटम म्हणजेच CH3 CH2 CH2 Cl असं एक प्रोडक्ट येऊ शकते. दुसरा प्रोडक्ट एक होऊ शकते इकडे CH3 CH Cl CH3 अशा पद्धतीने एक प्रोडक्ट होऊ शकते. याचं नाव असणार आहे 2 क्लोरोप्रोपेन. याचं नाव असणार आहे, याचं नाव काय असणार आहे? क्लोरोप्रोपेन. तर लक्षात घे, एकदा लिहूनच घे, क्लोरोप्रोपेन. आणि हे काय असणार आहे? 2 क्लोरोप्रोपेन. 2 क्लोरोप्रोपेन. हा चल लिहून घे, एकदा लिहून घे. मी सांगतो तुला मार्कोनिक ऑफ रूल काय आहे ना. लिहून घे मार्कोनिक ऑफ रूल काय आहे ते मी तुला समजून सांगतो. ओके, आता मी सांगतो तुला समजून मार्कोनिक ऑफ रूल काय आहे. हे लिहून घेतलं ना तू? हे लिहून घेतलं ना? मार्कोनिक आणि अँटी मार्कोनिक तुला समजून सांगायचं मला. अँटी मार्कोनिक आणि मार्कोनिक रिएक्शन लिहून घेतली ना. प्रोडक्ट काय भेटणार आहे? ए आणि हे भेटणार आहे बी. म्हणजे एक मेजर असणार आहे, एक मायनर असणार आहे. हा मेजर असणार आहे, हा मायनर असणार आहे. हा मेजर असणार आहे, हा मायनर असणार आहे. कसा मेजर मायनर असणार आहे ते तुला मी समजून सांगतो. तुला काय करतो मी समजून सांगतो. ओके, इकडे लक्ष दे. आता मार्कोनिक काय म्हणते? मार्कोनिक असं म्हणते की ज्याच्यावर कमीत कमी हायड्रोजन आहेत तिथे Cl ग्रुप म्हणजेच तिथे हायड्रोजन निगेटिव्ह ग्रुप म्हणजे न्यूक्लियोफाइल अशा जागी अटॅक करेल जिथे हायड्रोजनची कमतरता आहे. काय करेल? न्यूक्लियोफाइल अशा जागी अटॅक करेल जिथे कार्बनची हायड्रोजनची कमतरता आहे. म्हणजेच कार्बोकॅटायन आहे. थोडक्यात काय म्हणायचं त्याला? SN1 सुद्धा SN1 नुसार किंवा SN1 नुसार कसं असणार आहे? जिथे रिएक्शन अशा जागी होणार आहे SN2 मध्ये की रिएक्शन अशा जागी होणार आहे जिथे कार्बोकॅटायन तयार होणार आहे. काय होणार आहे? कार्बोकॅटायन तयार होणार आहे. आणि कार्बोकॅटायनवरच कोण येणार आहे? Cl मायनस किंवा ब्रोमीन मायनस किंवा आयोडीन मायनस. ओके, हे कोणावर येणार आहेत? कार्बोकॅटायनवर येणार आहेत. कार्बोकॅटायनवर येणार आहेत. तर कार्बोकॅटायन कसं फॉर्म होईल? मार्कोनिकच्या म्हणण्यानुसार मार्कोनिक काय म्हणते? असिमेट्रिकल अल्किन्स आहेत. कसे आहेत? अल्किन्स आहेत, असिमेट्रिकल आहेत. आणि त्याचं म्हणणं असं की हा जो बॉन्ड आहे तो या कार्बनवर येणार आणि या कार्बनवर येऊन त्याचं स्ट्रक्चर कसं बनणार? CH3 CH सॉरी या कार्बनवर नाही येणार. त्याचं म्हणणं आहे की हा इलेक्ट्रॉन इकडे जाणार है ना, हा इलेक्ट्रॉन इकडे जाणार म्हणजेच या कार्बनवर कॅटायन येणार आणि या कार्बनवर ऍनायन येणार. म्हणजेच इथे निगेटिव्ह चार्ज येईल आणि इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल. तर हा कशामुळे होईल? ड्यू टू हायपर कॉन्जुगेशन जर करलं तर हे कंपाऊंड स्टेबल होण्यासाठी सेकंडरी कार्बनवर जर पॉझिटिव्ह आला तर हा कार्बन कसा होईल? थोडा स्टेबल होईल है ना, ड्यू टू हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन काय असते? तर हायड्रोजन बाहेर जाऊन स्वतःचे इलेक्ट्रॉन तिथे देत असते आणि ते पॉझिटिव्ह चार्ज आणि ते मेंटेन करत असते. आता लक्षात घे, इथं जर हायड्रोजन कमी आहेत आणि इथे हायड्रोजन जास्त आहेत है ना, इथं हायड्रोजन कमी आहेत आणि इथे हायड्रोजन जास्त आहेत म्हणजे पार्शियल निगेटिव्ह आणि पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज याच्यावर येऊ शकतो. इथे काय होऊ शकतं?
पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येऊ शकतो आणि इथे पार्शियल निगेटिव्ह चार्ज येऊ शकतो. आणि लक्षात घे, जेव्हा HCl ची ब्रेकिंग होईल तर हायड्रोजन ॲज अ प्रोटॉन निघून जाईल आणि क्लोरीन ॲज अ न्यूक्लिओफाईल निघून जाईल. मग न्यूक्लिओफाईल म्हणजेच निगेटिव्हली चार्ज अशा जागी रिॲक्ट करेल. कोणा जागी रिॲक्ट करेल? जिथे हायड्रोजन कमी आहेत. काय करेल? जिथे हायड्रोजन कमी आहेत तिथे रिॲक्ट करत. आणि पॉझिटिव्ह चार्ज काय करेल? जिथे हायड्रोजन म्हणजे जिथे इलेक्ट्रॉन जास्त आहेत तिथे प्रोटॉन जाईल. म्हणजे इलेक्ट्रॉन जास्त आहेत त्या टर्मिनलवर. तर मेजर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू मार्कोनिक कुठे जाईल? सेकंडरी कार्बनवर. म्हणजे स्ट्रक्चर येणार तुम्हाला CHCl काय येणार? मार्कोनिक नुसार मार्कोनिक प्रायोरिटी देते सेकंडरी कार्बनला. जिथे पॉझिटिव्हली चार्ज आहे तिथे कोण जाईल? क्लोरो जाईल, क्लोरो ग्रुप जाईल है ना. म्हणजेच क्लोरीन ती कुठे जाईल? सेकंडरी कार्बनवर क्लोरीन जाईल. असं जर दिलं आपल्याला एक्झाम्पल की प्रोपीन रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड, इथे दिलं कार्बन टेट्राक्लोराइड दिलं, किंवा इथे असं लिहून दिलं अकॉर्डिंग टू मार्कोनिक विच प्रोडक्ट इज हायर अँड विच प्रोडक्ट इज लोअर, किंवा विच प्रोडक्ट इज मेजर अँड विच प्रोडक्ट इज मायनर. तर मेजर प्रोडक्ट कोणता असेल तुमचा? 2-क्लोरो कोण? प्रोपेन 2-क्लोरो प्रोपेन हा मेजर प्रोडक्ट असेल. आणि मार्कोनिकनं असं सांगितलं. कधी सांगितलं? 1869ला. म्हणजेच 1869ला त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? की ही रिॲक्शन या पद्धतीनं होईल. हे मार्कोनिकला आपला भारत स्वातंत्र्य होण्याच्या कितीतरी आधी सांगितलं. 1947ला आपण स्वातंत्र्य झालो. कधी झालो? 1947ला. तोपर्यंत तर त्यांनी अँटी मार्कोनिक सुद्धा शोधून काढलं. काय केलं? परऑक्साईड सोबत रिॲक्शन केली, बेन्झिन परऑक्साईड सोबत रिॲक्शन केली त्यांनी, आणि ते आपला भारत स्वातंत्र्य होण्याच्या आधीच रिॲक्शन करून ठेवल्या. म्हणजे आपण इकडं जेव्हा स्वातंत्र्याची लढाई लढत होतो, इकडे जेव्हा आपला 1857चा रणसंग्राम जेव्हापासून चालू होता तेव्हापासून हे तिकडे रिॲक्शन करत होते. हे काय करत होते? तिकडं रिॲक्शन करत होते. म्हणजे असं नाही की याच्या आधी भारतात होतं. याच्या आधी भारतात सगळं होतं. याच्या आधी भारतात नालंदा, तक्षशिला सारख्या खूप काही गोष्टी होत्या ज्याच्यामध्ये नॉलेजचं भरमसाठ होतं. पण आता ते नाही राहिलं. आणि या लोकांनी सगळ्या म्हणजे यांनी आपल्याला कुठलंच नाही ठेवलं. आपलं सोनं नेलं, नाणंही नेलं, नॉलेजही घेऊन गेले आणि स्वतःच्या नावानं पेटेंट बनवून बसले ते, है ना. तर लक्ष घ्या, त्याच्यात आपल्याला काही गरज नाही आहे. आपल्याला सांगायचं एवढंच की आपला स्वातंत्र्य होण्याच्या आधी आपण जेव्हा इंग्रज सत्तेखाली होतो, ब्रिटिश राजवटीच्या खाली होतो, तेव्हा हे तिकडे रिॲक्शनी बनवल्या होत्या. यांनी ह्या रिॲक्शन केल्या होत्या आणि एक्सप्लेन पण केल्या होत्या. तर लक्ष द्या, मार्कोनिक ऑफ रूल काय आहे? हे मार्कोनिक एक सायंटिस्ट आहे. हे सायंटिस्टचं नाव आहे. त्यांना 1869ला त्यांनी हे रूल शोधला की ज्याच्यावर कमी हायड्रोजन असतात तिथेच काय होईल? हॅलोजन येईल. छोटासा रूल आहे. त्याचं म्हणणं काय आहे? जिथे कमी हायड्रोजन आहे तिथे काय होईल? हॅलोजन येईल. म्हणजे जिथे कार्बनवर कॅटायन येईल तिथे तो हॅलोजन येऊन रिॲक्ट होईल. हे मार्कोनिकचं म्हणणं आहे. आता डबल अँटी मार्कोनिक याच्याहूनच समजून घेऊ आपण. अँटी मार्कोनिक पण याच्याहूनच समजून घेऊ. अँटी मार्कोनिक कार्बन टेट्राक्लोराइड मध्ये होणार नाही. अँटी मार्कोनिक कोणावर होईल? परऑक्साईड मध्ये होणार आहे. कोणामध्ये? परऑक्साईड मध्ये होईल. अँटी मार्कोनिक कुठं होईल? परऑक्साईड मध्ये होईल. कोणता परऑक्साईड घेणार? बेन्झीन. स्ट्रक्चर लक्षात घ्या, केवढं स्ट्रक्चर आहे. है ना. हे असं स्ट्रक्चर आहे. हे पण O आहे, हे पण O आहे. पर ऑक्साइड्स मीन्स लक्षात घे रे, पर ऑक्साइड ऑक्सिजन R है ना. याला आपण अल्किल ग्रुप धरलं, तर हे दोन ऑक्सिजन एकमेकाला जुडलेले आहेत म्हणून त्याला पर ऑक्साइड म्हणायचं. पर ऑक्साइड म्हणजे ROOR
है ना, ROOR, ओ कोई मिल गया नहीं, ROOR. आता अँटी मार्कोनिक काय म्हणते, मार्कोनिकचं म्हणणं होतं की सेंट्रल मोस्ट म्हणजे सेकंडरी याच्यावर काय होईल, सेकंडरीवर हॅलोजन जाईल. पण इथे हे काय म्हणते, अँटी मार्कोनिक्स जर केलं तर ते फक्त टर्मिनल कार्बनवर म्हणजेच टर्मिनल कार्बनवरच काय करेल, तो हॅलोजन ग्रुप देईल, टर्मिनल कार्बनवरच हॅलोजन देईल. मार्कोनिक ऑफ रूल मध्ये सेकंडरीवर तो हॅलोजन जाऊ देणार नाही, तो सेकंडरीवर हॅलोजन जाऊ देणार नाही. अँटी मार्कोनिकनं शोधून काढलं की परऑक्साईड मध्ये जेव्हा ऍडिशन ऑफ हॅलोजन हॅलाइड करल तेव्हा टर्मिनलच्या कार्बनवरच हॅलोजन अटॅच करल, प्रायमरी हॅलो अल्किनच भेटेल, प्रायमरी अल्किल हॅलाइडच भेटेल. काय भेटेल, प्रायमरी अल्किल हॅलाइड भेटेल, सेकंडरी टर्शरी अल्किल हॅलाइड मिळणार नाही. काय होणार नाही, टर्शरी अल्किल हॅलाइड मिळणार नाही. कसा मिळेल, प्रायमरी अल्किल हॅलाइड. कोणाची रिॲक्शन करली आपण, अँटी मार्कोनिक नुसार. कोणानुसार, अँटी मार्कोनिक नुसार. 1833 ला शोधून काढला हा रूल, अँटी मार्कोनिक ऑफ रूल. आणि ते रूल मध्ये काय केलं त्यांनी, परऑक्साईडच्या प्रेझेंट मध्ये रिॲक्शन केली, कार्बन टेट्राक्लोराईडच्या प्रेझेंट मध्ये नाही केली, परऑक्साईडच्या प्रेझेंट मध्ये केली. आणि परऑक्साईडचं स्ट्रक्चर केवढं काढलं इथं बघा, बेन्झिन परऑक्साईड आहे हा. आणि हा परऑक्साईड म्हणजेच काय, अल्किल ग्रुप रिॲक्ट विथ ऑक्सिजन आणि ऑक्सिजन रिॲक्ट विथ ऑक्सिजन आणि ऑक्सिजन रिॲक्ट विथ अल्किल ग्रुप. म्हणजे 2 अल्किल ग्रुप आणि 2 ऑक्सिजन एकमेकांसोबत जेव्हा अटॅच होतात तेव्हा त्याला आपण परऑक्साईड म्हणणार, तेव्हा त्याला काय म्हणणार, परऑक्साईड म्हणणार. आणि परऑक्साईड म्हणजेच रिॲक्शन कोणाच्या प्रेझेंट मध्ये होणार, बेन्झोइक परऑक्साईडच्या प्रेझेंट मध्ये होणार. आणि भेटणार काय, टर्मिनल क्लोराईड भेटणार, टर्मिनलला क्लोराईड भेटणार म्हणजेच प्रायमरी क्लोराईड भेटणार. काय भेटणार रे, प्रायमरी क्लोराईड भेटणार. याचं नाव काय आहे, क्लोरोप्रोपेन है ना. इथे आपला प्रिपरेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह संपलेला आहे. 2 रूल आहेत, मार्कोनिक्स ऑफ रूल आणि अँटी मार्कोनिक्स ऑफ रूल. ते व्यवस्थित समजून घ्या. सेकंड पार्ट मधली रिॲक्शन आहे, अल्किन सोबत होणार आहे. ओके, हे सगळं चालू आहे आपलं 12th स्टँडर्डचं. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा. आणि ह्या रिॲक्शन समजून घे म्हणा. प्रिपरेशन ऑफ मेथड्स ऑफ प्रिपरेशन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधल्या ह्या रिॲक्शन येतात. हे 12वीच्या बुक्समध्ये हे लिहिलेलं नाही, हे आहे 11वीच्या बुकमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. 11वीचा जर स्लॅबस तुम्ही कव्हर केला असेल तर ह्या रिॲक्शन तुम्हाला सोप्या जातील. पण 11वीचा स्लॅबस जर तुम्ही कव्हर केला नसेल तर ही रिॲक्शन खूप अवघड जातील. हे रूल काय आहे ते समजून घ्या व्यवस्थित. मार्कोनिक्स ऑफ रूल, अँटी मार्कोनिक्स ऑफ रूल हे कधी डिस्कवर झालं हे जरी तुम्ही समजून नाही घेतलं तर ते रूल काय म्हणते हे समजून घ्या, जे की रिॲक्शनमध्ये कामी येईल तुम्हाला. ओके, रिॲक्शन आणि हे सगळं लेक्चर पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. फॉरवर्ड करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी सुरेश गुहाडे, तुमचा लेक्चरर आणि तुमचं आवडतं चॅनल SMG केमिस्ट्री. ओके, त्याच्यावर तुम्ही केमिस्ट्रीच्या रिॲक्शन पहा आणि केमिस्ट्री आपण पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करू बिफोर द स्टेट बोर्ड एग्जाम. ओके, चलो मिलते हैं टुमारोज लेक्चर. ओके, फिर से मिलते हैं इसी चैनल पर.